आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज काय बाबा, एक मुलगी डायरेक्ट खोलीत आलीये। अगं एवढ्या वेळ तर सगळे आपण बाहेरच बसलो होतो। एवढा वेळ म्हणजे एवढा वेळ सगळ्यांच्यात बसल्यानी तुला जीगचा दुरावा झाला की काय? जानू उगाच काहीतरी बोलू नकोस। काहीतरी नाही ग ताई, हे बघ तू ना सगळं काही माझ्याशी ओपनली बोलू शकतेस। आणि तुला सांगू का, मी पण जयंतला जेव्हा मिस करते ना तेव्हा मलाही असंच वाटतं ग। जानू तुमचं वेगळं आहे हा। हो का? म्हणजे मला असं वाटायचं की प्रेमात पडलेल्या सगळ्यांचंच ऑलमोस्ट असंच असतं। असं काही नाहीये, म्हणजे असं काही नसतं। बरं, पण मग ही सगळी आवरावर कशासाठी? जिग्सला इम्प्रेस करायसाठी का? की तुम्हाला इथे एकत्र वेळ घालवायचा आहे? जानू जरा जास्त सगाऊ झाली आहेस तू। हल्ली ताई मी आधीपासूनच अशी आहे बघ, तू विसरलीयस मला। मला हे सिद्धिराजशी बोलावं लागेल। खरंच आम्हाला आता एका खोलीत झोपावं लागेल। ताई अगं कुठे चाललीस? ग सिद्धिराज कुठे आहे ते बघते। क्या बात है, जिग्सला भेटायला एवढा उतावळपणा। पण ना या दोघांची लव्ह स्टोरी पुढे गेलीच पाहिजे आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल। यार पारू पारू, आता आपण इथे आलोय ना, सगळे किती खुश आहे, किती छान माहोल आहे, आणि त्यात तू असं नाराज राहून कसं चालेल? मला बोर होईल यार। आणि त्यात तू हे असं चेहरा करून बसशील तर मला किती पारू 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 अच्छा, तू जर मला गोल फिरू शकते तर मी नाही तुला गोल फिरू शकेन। मी नाही तुला गोल फिरू शकेन। आदित्य, भावना, अगं बघ ना, एवढी गडबड सुरू आहे आणि मदतीला कोणीच नाहीये। जरा येतेस का मदतीला? हो चल बाई। ए, लाज नाही वाटत का तुला? त्या बिचारा भोळ्या बाळाच्या घरात काम करतात, जरा प्रेम करतात आणि तू फसवतोस त्यांना। हे बघ, एक गोष्ट आहे ना, नीट लक्षात ठेव, पारू मॅडम ना माझ्या मैत्रीण आहेत। त्यांच्या मनाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर तो फार महागात पडेल। एकतर तू काही येडा आहे का रे? तू तू कोण आहेस? हा, आमच्या दोघांमध्ये पडणारा तू कोण आहेस? मी आणि पारू काय करायचं ना ते आम्ही बघून घेऊ। तू तू एकतर हळू बोल आणि जरा तू असं नाही ऐकत ना। सिद्धू आता काय करताय तुम्ही? मॅडम तुम्ही बाजूला या, माणसांना घाबरू नका हो। हा, कोण काय करते ते मी बघतो ना। हा? काय करणार? मला माहिती आहे हो, हे पोरींना खोटं स्वप्न दाखवतात आणि असं काहीतरी करत बसतो। सिद्धू आता हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाहीये। तुम्ही आधी हळू बोला आणि मारू नका, नाही त्यांची काय बी चूक नाही। अरे एक मिनिट, तू जरा बाजूला हो। असं काय आहे? मला पण बघायचं हा काय करतो। काय रे दाखवू काय करतो? यांचा आवाज जर घरात कुणाला ऐकू गेला तर समधीच गडबड होईल। तुम्हाला दोघांना माझी शपथ आहे। पारू मॅडम तुम्ही नका थांबवायला प्रयत्न करू मला। बोल। मी अशा लोकांना चांगला ओळखतो, आधी स्वप्न दाखवतो मुलींना, मग फसवतो। हा नाही सिद्धू आता हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय। ते फसवत नाहीयेत मला। तुम्ही समजताय ना, तसे आदित्य सर नाही आहेत। आमचं लग्न झालंय, कळलं का? अहो मॅडम, ते तुम्ही मागच्या वेळी पण बोलला होता, पण यांनी मान्य केलंय काय? आता मान्य आहे। म्हणजे आता आमचं खरं खरं लग्न झालं आहे।
देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय. धनी आहेत ते माझे. काय? हे बघा. काय खरं बोलताय तुम्ही? अरे पण मग मगाशी काय बोलत होता तुम्ही? तू जरा गप्प बस ना यार, जर हळू बोल. आणि आदित्य सर तुम्ही हळू बोला. पण हा बघ ना, अरे मी सांगतो तुला. बरं ठीक. माझं आणि पारूचं लग्न झालंय, खरं खरं लग्न झालंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, ती जशी म्हणते तसं. आणि ही सगळी सिच्युएशन आम्ही आमच्या घरच्यांना अजून सांगितलं नाहीये, कारण माझ्या आईला ते पटणार नाहीये. आणि आम्ही त्याच्याच बद्दल बोलत होतो. ती म्हणत होती की आत्ताच्या आत्ता सांगूया. मी म्हणत होतो ही आत्ता योग्य वेळ नाहीये. आणि तेवढा तू टपकलास. सॉरी यार, म्हणजे मला कळलंच नाही ना ते. अरे देवा, म्हणजे मी दोघांनी पण तोच घोळ घातलाय जो मी घातला होता. सेम, अगदी सेम टू सेम. त्यामुळे आता आम्हाला कळत नाही की काय करावं. तू जर का खरंच मदत करू शकणार असेल तर कर. उगाच माझ्यासमोर येऊन दादागिरी करू नको. बघ नाही काय आदित्य भावा यार, सॉरी यार, हे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकणार आहे? मी समजू शकतो रे. आणि की हे सत्य जगासमोर सांगणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. हे याच्यासाठी, कारण तू आमचं दुःख खरंच समजू शकतोस. मॅडम या. तुम्ही दोघांना अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आम्हाला दाजी सांगतायत तुझा हात लागतो, त्यामुळे जरा हळू मारत जा. सॉरी. काय आदित्यराव, हा दाजी झाला तुम्ही आमचे. हा आणि मॅडम, तुम्हाला तुमचा लव्ह ऑफ लाईफ मिळालाय बरं का. मला माझ्या आयुष्याचा लव्ह ऑफ लाईफ कधी मिळेल काय माहिती. हा ना, मग त्याच्याकडे लक्ष दे. आणि आमच्या दोघांबद्दल प्लीज कुठेही पचकू नकोस, कळलं का? अरे नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हाताची घडी तोंडावर बोट.